श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अमृतधारा अध्याय 36। श्री क्षेत्र गाणगापुरात एक कर्मनिष्ठ आचरण करणारा ब्राह्मण राहत असे। तो परान्न न घेता कोरडी भिक्षा मागत असे। त्या ब्राह्मणाची पत्नी फार रागीट व असमाधानी होती। एकदा एका श्रीमंत ब्राह्मणाने सर्व गावकऱ्यांना भोजनाचे आमंत्रण दिले। ब्राह्मण पत्नी भोजनास गेली असता, आम्ही फक्त दाम्पत्य भोजन घालतो, असे तो श्रीमंत ब्राह्मण म्हणाला। त्यानंतर ब्राह्मण पत्नी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना नतमस्तक होऊन म्हणाली, कृपया माझ्या पतीला भोजनाचे आमंत्रण स्वीकारण्यास सांगावे। तेव्हा श्री गुरूंनी ब्राह्मणास आदेश केला की तुझ्या पत्नीच्या इच्छेखातर तू भोजनास जावे। तेव्हा ब्राह्मण गुरु आज्ञाप्रमाण मानून जाण्यास तयार झाला। त्या श्रीमंत ब्राह्मणाने पितरांच्या नावे संकल्प करून ब्राह्मण दाम्पत्यास मिष्टान्न भोजन वाढले असता श्वान व सुकर पंगतीमध्ये दिसले। हा विचित्र प्रकार पाहून दोघे पानावरून उठले आणि श्री गुरूंकडे आले व म्हणाले, स्वामी, माझ्याकडून व्रतभंग झाला। श्री गुरु हसून म्हणाले, तू स्त्रीची वासना पूर्ण केलीस, तुला दोष नाही। त्यानंतर श्री गुरूंनी त्या दोघांना परान्न घेण्यास कोणती घरे योग्य व अयोग्य आहेत तसेच संपूर्ण कर्ममार्ग समजावून सांगितला। श्री गुरुचरणार्पणमस्तु।